आता जी तुम्ही गाडी पाहिले MH40 BG 9180 आम्ही इकडून प्रयागराजहून निघालो होतो आणि 50 किलोमीटर रात्रीच गाडी बंद पडली 12:30-1 वाजता आणि 12:30 पासून जे आज सकाळी आता 9 वाजलेत 9 वाजल्यापासून सगळे पॅसेंजर जेवण नाही काही नाही तसेच पडून आहेत आणि जे मेन म्हणजे याच्यात मॅनेजर जे होता मॅनेजर सगळ्या 5-6 लोकांची कॅश घेतली त्यांनी तिकीट काढले आणि दुसऱ्या गाडीमध्ये तो गायब झाले दोघं तिघं आता इथं ड्रायव्हरच आहेत सगळे पॅसेंजर वगैरे बघून घ्या किती परेशान आहेत सगळे काही जेवणाची सोय नाही काही नाही आता पोलीसवाल्यांना बोलवले बाकी पॅसेंजर जरा जास्तच बोलत आहेत आता काय ॲक्शन घेतात पाहू इथं सांगायचा उद्देश एवढाच की खुरानाची सर्व्हिस खूप भंगार झालेली आहे म्हणजे जे मॅनेजर ते तर पळून गेले बाकी बघू आता तुम्हाला सगळ्यांचे फीडबॅक पण देतो कस्टमर काय पॅसेंजर काय काय म्हणतायत काय नाही हमको तो आगे जाना है भैया नागपुर से भी नांदेड़ कहाँ से हो आप कहाँ से अच्छा टिकट कितना लिया आपसे मेरे से लिया उसने 1800 हाँ पर मेंबर अच्छा और वो भाग गया मैनेजर ऑफिसला जा हालचाल सुरू होतील बघा काय तिथे गेल्याशिवाय कंप्लेंट केल्याशिवाय आणि आपले सगळ्यांची व्हिडिओ करू किती परेशान आहेत आम्ही 1000 रुपये नहीं देते तो गाड़ी भी हो देखते हैं आधा घंटा में शुरू करूंगा पक्का सब लोग शुरू करेगा एक ही नहीं सब लोग मैडम सब लोग एक ही बात में रहना सब लोग एक ही बात में रहना लो पहले सब लोग एक ही बात में हाँ तुम लोग का एक दिन वेस्ट हो गया सब लोग एक ही बात में रहना नागपूरला बेंगलोरला जाणारे कोणची गाडी इथं कोणी नाहीये गाडी न्यायला कुठलीच बास आता गेली सगळं आता संपलं आधा घंटा टाइम दे रहे भाई सब लोग इधर मैं एक बात नहीं सुनना ये पहले मैं बात करते हैं एक ही बात नहीं एक दिन का कौन देगा टिकट तेरे बाप का है टिकट मिलना ना आगे का आगे टिकट मिलना ना ऐसा करेगा इतना बड़ा कंपनी है नागपुर से ट्रेन था सबका फ्लाइट का भाई 4 लोग का फ्लाइट है मैं फ्लाइट का टिकट बेंगलोर को वो अभी कैंसिल हो गया अजून काही अरेंजमेंट झाली नाही काही लोक रिफंड घेतले आणि हे अशा वाहनात चाललेत त्याचे हाल खुराना ट्रॅव्हल्सचे तुम्हाला दाखवतो हे बघून घ्या हे खुरानावाल्याची सर्व्हिस अशी आहे आता पॅसेंजरला हे अशा वाहनानं जावं लागत आहे नागपूरला रिवा गाव आहे तिथे 70 किलोमीटर पण हे चालले तिथून आता व्यवस्था करतील काहीतरी चलो भैया आराम से जाओ अमरावती या आरामानं आ जाओ लगा लो हाँ भेड़ बकरी किधर जाओ चलो रिवा गावला आहे गाडी प्रयागराजहून 50 किलोमीटरला आहे रिवाच्या परत 60 किलोमीटर मागे आहे नाही गाडीमध्ये नाही दोन लेडीज थांबल्यात तिथं रूमला थांबल्या रूम करून थांबल्यात त्या दोन लेडीज हा 10 लोक आहेत टोटल दोन 10 बुकिंगचे सांगा हो फक्त बुकिंग वालेच सगळे 10 आहेत दोन 4 आणि बाथरूमला गेले 2 बाथरूमला गेले 5 आणि 2 लेडीज टोटल आणि 2 लेडीज 8 आणि 2 कॅबिन टोटल 10 लोक आहेत जवान साहेब बोलायला तयार नाही हो मी त्याला चव्हाण सरळ म्हणाला गाडी निघणार नाही उद्या काढायची इथे 24 घंटे झाले वेट करून आणि जर तुम्ही जर आजही गाडी काढत नसेल तर गाडी आता डायरेक्ट जाईल पोलीस स्टेशनला त्यांना स्पष्ट सांगा गाडीच्या भरोश्यावर आम्ही थांबलोय गाडी आम्ही थांबलो नाही तुम्ही म्हणले गाडी निघणार म्हणून थांबलोय जर असंच असेल तर आम्हाला आमच्या प्रेमानं आम्ही घ्यायलो प्रेमानं हे करा की बाकीचे किती परेशान केले आम्ही त्यांना सपोर्ट दिले तेच नाही तर सरळ पोलीस स्टेशनला गाडी गाडी सोडायची नाही बा कोण काय 7 पॅसेंजरमध्ये जवान नाही तुमचा चव्हाण म्हणायला ना 7 लोकांमध्ये जर गाडी सोडायची नाही जर म्हणत असेल ना नाही 100% आज गाडी निघणार इथं गाडी आता काम झालंय सगळं झालं जर गाडी निघत नसेल
तर यांना कायद्यानुसारच बोलावं लागेल. म्हणजे हे कर्मचारी आहेत, हे काही म्हणजे यांचं काम नाही, पण ते वरचे मॅनेजर यायला फोनवर जर ऑर्डर देत असतील तर आपल्याला पाहावं लागेल. आपण एवढ्या प्रेमानं 24 घंटे झालं सपोर्ट करायलो यांना. ऑर्डरनं थोडंच होणार आहे. हा नाही बरोबर आहे, तुमचा दोष नाही. आम्ही तुम्हाला म्हणतच नाही, कधी बोललो नाही, हा. आम्ही बोललो नाही बरं का. कुठेही नेऊन घालतो हा आणि हात जोडून पाय पडतो. नाही तुमचा विषय नाही, तुमच्याकडून काय गलती झाली ते तुमचा सांगा. विषयच नाही. मॅनेजर बद्दल तुम्हाला जो मॅनेजर ऑर्डर द्यायला ना गाडी उद्या काढणार म्हणून, इथे बुकिंग केली तिथे करा ना. आम्ही कदरलो की हो साहेब, आम्ही नाही बरोबर आहे. मॅनेजर काय म्हणले तुम्हाला? गाडी नाही काढायची. हा? म्हणलं नाही म्हणून आता फोन आलता, सकाळी म्हणले होते ना जायचं म्हणून, तुम्ही म्हणले गाडी काढू आपण. आपल्याला दिवसभर थांबवलं. गाडी जशी नीट झाली तशी निघणार म्हणले, ते निघणार. थांबा म्हणले. हा आता गाडी नीट झाली, सगळं झालं, पण आता म्हणत आहेत की 7-10 पॅसेंजरवर गाडी जाणार नाही. म्हणजे ऑलरेडी आपले 2 दिवस तर खराब केले त्यांनी. हा आता 2 दिवस आपले खराब केले त्यांनी, तरी आता नाही. बर तुम्ही कुठले? आम्ही कर्नाटकचा आहोत. कर्नाटकचे? नाही तुम्हाला वरून ऑर्डर आली नाही निघणार. हा तर मग आताच्या आता त्याला फोन लावा आमच्या समोर. एक तर 2 दिवस नाही लावा फोन, 2 दिवसाचे आमचे एक्स्ट्रा पैसे पण द्या, रिफंड पण द्या, 2-2 हजार एक्स्ट्रा घ्या. म्हणजे इथं आम्हाला पब्लिकला चिवत्या बनवायला का? लावा, बोला, करा, स्पीकर ऑन करा. हे हिंगोलीला खुराना ट्रॅव्हल्स मध्ये मॅनेजर आहे चव्हाण. हा लावा फोन. ते नाव काय? चव्हाण चव्हाण. त्यांना फोन लावा तुम्ही. हो उचलायला का नाही ते? उचललं का नाही? उचललं गेलं म्हटलं तर कसं काय? नाही हे आता यायला म्हणजे अति झालं. म्हणजे संयम ठेवून किती तरी ठेवायचा. म्हणजे 24 घंटे होऊन गेले आणि तुम्ही गाडी काढणार नाहीत. म्हणजे आज काढणार नाही म्हणजे उद्या दिवसभर पुन्हा थांबायचं आणि संध्याकाळी निघणार. म्हणजे 3-3 दिवस कस्टमरनं इथंच वेट करायचा का सगळ्या गोष्टी? नाही तुम्ही नोकर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. मी कंपनीला मॅनेजरला यायलाच बोलायला सगळ्या गोष्टी. नाही चांगली कंप्लेंट करावी लागते. तुम्ही सरळ रिवाला घ्या आणि तिथं पोलीस स्टेशनला गाडी न्यायची. बस बाकी काय नाही. अति झालं यांचं. ऐसे यात्रे को परेशान करताय. 26 तारखेला संध्याकाळी गाडी निघाली, आज 27 तारीख लागून गेली, गाडी बंद झाली, नीट केली, सगळं झालं आणि इथं 28 2 दिवस झाले इथंच लिमिट झाली कोणत्याही गोष्टी. आता संध्याकाळी 2 दिवस झाले, जेवण नाही पॅसेंजरला, तिथं काय टॉयलेटची सोय नाही, आंघोळीची सोय नाही. 2 दिवस झालं परेशान आहेत. नाही हो ते तर आहे सगळ्या गोष्टी. 2 दिवस गेले आणि पुन्हा जर आज गाडी नाही निघाली तर पुन्हा उद्याचा दिवसभर काय इथं मच्छर मारायचे का? मॅनेजर फोन उचलं ना काय नाही. आणि पूर्ण दिवस झालं सांगालो मॅनेजरचा नंबर द्या, मालकाचा नंबर द्या, आणि मालकाचा नंबर नाही काय नाही. ही खुराना ट्रॅव्हल्स नंबर आहे भैया सर 1 मिनिट, MS 40 BG 9180. मग यांची सर्व्हिस तर एवढी भंगार झाली. गाडी आहे, नाही गाडी आहे. अहो ते मॅनेजर फोनच उचले ना तुमचा. मी काय म्हणालो, तुम्ही बॅग घेऊन ये म्हणाले, जात आम्ही कुठे जात नाही. आम्हाला दिवसभर मग त्या मॅनेजरने कशामुळे विनाकारण थांबवलं? काय म्हणले गाडी रेडी झाल्यानंतर तुम्ही निघणार म्हणून. 2 दिवस झाले, आज 3रा दिवस लागायलाय. 81-80 ड्रायव्हर भरायचो. त्या गाडीचं काम होतं, प्रयागराजून गाडी निघायची म्हणतो. अर्जंटच्या गाडी म्हणजे काढायची काय गाडी, कस्टमर 10 आहेत त्या गाडीमध्ये. गाडी झाली म्हणून रेडी, गाडी रेडी झाली म्हणून आपली क्लच प्लेट टाकली गाडीची. कस्टमर बघा 10 इथं गाडीमध्ये. आणि रिव्याला 2 लेडीज पुढे थांबले आता गावामध्ये. गाडी का काढायची नाही तू? हा बोलू सर. असं का? पुढे बाया आता म्हणून पुढे 2 बाया तरी गावामध्ये थांबलेल्या. असं का?
सरळ खुरानाच्या मालकानं सरळ सांगितलं ड्रायव्हरला की गाडी काढायची नाही. 26 तारखेला आम्ही बसलो होतो, आता 28 तारीख लागली, 2 दिवस झाले इथंच आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आता उद्याच्या दिवस पुन्हा थांबायचं आणि संध्याकाळी गाडी काढायची. म्हणजे ऑलरेडी आमचे 3 दिवस गेले. काय नाही, तुम्ही एकदा रिफंडवाल्याला फोन लावा आणि सगळ्याचे 2-2 हजार एक्स्ट्रा हे करून पाठवून द्या. म्हणजे आम्ही दुसऱ्या वाहनानं कशाला तरी जाईल सरळ. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो? आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा बोललो का काहीच नाही. तर तेवढं आता रिफंडचं काम करा आणि रिफंड पाठवून द्या. ते काय उचलं ना चव्हाण आणि या